महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात महिला आयोगामध्ये तक्रार करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोप संगीता भालेराव यांनी केलाय। संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार केली आहे। सोनाली गाडे यांनी फोनवरून धमकी दिल्याचा या तक्रारीमध्ये उल्लेख आहे। सोनाली गाडे या रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या असल्याचा संगीता भालेराव यांनी आरोप केलाय। संगीता भालेराव यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात पोस्ट केली होती। महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात महिला आयोगाकडेच तक्रार। रुपाली चाकणकर काय ऍक्शन घेणार? महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात महिला आयोगातच तक्रार करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्यापासून जीवाला धोका असल्याची तक्रार संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे केली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संगीता भालेराव यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून रुपाली चाकणकरांवर टीका केली होती। त्यानंतर सोनाली गाडे नावाच्या महिलेनं संगीता भालेराव यांना फोन करत धमकी दिली। हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलती मी। हा सोनाली गाडे बोलती मी। हा हा काय? आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक, काय? महिला आयोगावर। हा मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही, मला एखाद्या बाईने तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून। मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या। काय कसला फोटो टाका आम्ही? हा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या। सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। कुठली? कुठली म्हणजे पुण्यातली मी। हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून मला पण तू नव्हती माहिती, पण तुझ्या पोस्ट मुळे मी तुला फोन केलाय। मला पण मी पण तुला ओळखत नाही। हो का? हा बर काम करू तुझं बाई। हा, पण तू पण तुझं काम नीट कर। हो आम्ही करतो आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं। पण मॅनर्स आहेत। अशी जर आरे रावी आणि अशी ही जी पद्धत आहे बोलण्याची, ही बाकीच्यांना नको ना कोणाला। बाकीच्या ठिकाणी पण ही अशा तुम्ही जर आवाज बंद करत असतील आमचा, तर हे चुकीचं आहे ना। म्हणून दुसऱ्यांना कोणाला ह्या अशा याला तोंड द्यायला लागू नये आणि बरेचसे लोक घाबरून गप्प बसतात, तर त्यासाठी आम्ही हे आवाज उठवला।